Hello student. In this part, we'll talk about pollen pistil interaction. The pollen pistil interaction is the group of event that occurs from the time of pollen depositions on the stigma to the time of entry of pollen tube into the ovule. It is the second process of the post pollination. Pollinationच्या मोस्टली दोन प्रोसेस आहेत, प्री पॉलिनेशन स्टेज and post pollination stage. Pre-pollination stage are present in between anther. Pollen grain ज्यावेळेस anther मध्ये असेल त्यावेळेस डिवायडेशन्स होणार आहे. सेकंड पोस्ट पॉलिनेशन. पोस्ट पॉलिनेशन म्हणजे पॉलिनेशन झालेलं आहे, पोलन ग्रेन आर डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा. त्यावेळेस पोलन आणि पिस्टिल मधलं इंटरॅक्शन. The process of pollination is the transfer of pollen grain to the stigma. In case of self-pollination, there is no questions of transfer of pollen grain from different plants or species. There will be transfer of pollen grain to the stigma of same flower or other flower which belong to the same plant. म्हणजे काय, जर सेल्फ पॉलिनेशन प्रेफर करताय तिथे काहीच अडचण नाहीये, त्याच फ्लावर मधला पोलन ग्रेन त्याच स्टिग्मावर डिपॉझिट होऊन पोलन ट्यूब फॉर्मेशन करून फर्टिलायझेशन टेक प्लेस होणार आहे. किंवा त्याच प्लांट मधचा डिफरंट फ्लावर असेल, देर इज नो क्वेश्चन्स ऑफ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. इथे काहीच अडचण येणार नाहीये. But some plant prefer the cross pollination with the help of external agent, different agent. The pollen transferred with the help of different pollinating agents. Cross pollination flower preferred करणारे maximum काय करणार आहेत, वेगवेगळ्या पॉलिनेटिंग एजंटची हेल्प घेणार आहे. Cross pollination does not guarantee the transfer of right type of the pollen that is compatible. त्याला आपण compatibles म्हणू, pollen of the same species of the stigma. It is not a guarantee. म्हणजे जो काही एक्सटर्नल एजंट पोलन ग्रेन डिपॉझिट करणार आहे, ही गॅरंटी नाहीये की तो त्याच स्पेसिसचा असेल. अदर स्पेसिसचा पण डिपॉझिशन्स होऊ शकतंय. जर त्याच स्पेसिसचा असेल तर त्याला आपण कंपॅटिबिलिटी म्हणू. इट इज ऑल्सो नोन ॲज द इंट्रास्पेसिफिक or same species of the pollen grain. Mostly the wrong type of the pollen that is enter in other species or from the same plant, but it is self incompatible, get deposited on the stigma. पण काही प्लांटला काय करायचंय, क्रॉस पॉलिनेशनच करायचंय. पण बऱ्याच वेळेस सेम फ्लावर मधला सेम प्लांट स्पेसिसचा पोलन ग्रेन डिपॉझिट होतोय, त्यावेळेस जर्मिनेट होऊ द्यायचं नाहीये. ह्या प्रोसिजरला आपण काय म्हणणार आहोत, सेल्फ इनकम्पॅटिबल. एक मिनिट, कंपॅटिबल इनकम्पॅटिबल. कंपॅटिबल म्हणजे हा सफिशियन्स आहे ग्रोथ होण्यासाठी, पोलन ट्यूब फॉर्मेशन होण्यासाठी. इनकम्पॅटिबल हा अदर प्लांट स्पेसिसचा पोलन ग्रेन डिपॉझिट झालाय, त्याला जर्मिनेट करायचं नाहीये. डिफरंट पॉलिनेटिंग एजंट्स आहेत, हे पॉलिनेटिंग एजंट्स त्याच स्पेसिसचं पोलन ग्रेन घेऊन येतील असं काही गॅरंटी नाहीये. अदर स्पेसिसचा पण पोलन ग्रेन डिपॉझिट होऊ शकतोय. मग त्याच्यामुळे पोलन आणि पिस्टल मध्ये इंटरॅक्शन असणं गरजेचं आहे, नाही तर अदर स्पेसिसचा पोलन ग्रेन डिपॉझिट होऊन फर्टिलायझेशन होऊन न्यू स्पेसिस डेव्हलप होईल. मग हे कंपॅटिबिलिटी अँड इनकम्पॅटिबिलिटी आयडेंटिफायसाठी एक पोलन पिस्टल इंटरॅक्शन मध्ये एक स्पेशल प्रोटीन आहे. हा प्रोटीन आयडेंटिफाय करतोय, म्हणजे स्टिग्मावर एक स्पेशल प्रोटीन आहे. These proteins are identified
काय करणार आहे हा? कंपॅटिबिलिटी पोलन ग्रेन आहे का किंवा इनकम्पॅटिबिलिटी. बघा नेक्स्ट पॉइंट. द pistil has the ability to recognize the pollen. Compatibility and incompatibility of pollen. The pistil is determined by a special protein. एक स्पेशल प्रोटीन आहे हे डिटरमाइन करणार आहे, आयडेंटिफाय करणार आहे. ह्यात सेम स्पेसिसचा पोलन ग्रेन आहे का, डिपॉझिट झालेला आहे का, तर त्याला कम्पॅटिबिलिटी, त्याला परमिशन देतोय आणि पोलन ट्यूब जर्मिनेट होणार आहे. इट्स प्रोव्हाइड द शुगरी सबस्टन्स and they get pollen grain swelling, formation of pollen tube, they get germinate. जर हा अदर स्पेसिसचा असेल तर हे स्पेशल प्रोटीन आयडेंटिफाय करतं आणि स्टिग्मा त्याला शुगरी सबस्टन्स प्रोव्हाइडच करत नाहीये. लाईक दिस डायग्राम. ह्या डायग्राम मध्ये लक्षात येत असेल S1 S2 दिस टाइप. पोलन ग्रेन आर डिपॉझिटेड on same species of the stigma. They get identify the special protein and stigma provided the sugary substance and they secrete the pollen tube, germinate the pollen tube. But in case self incompatibility म्हणजे त्याच स्पेसिसचा जर पोलन ग्रेन आलेला आहे आणि ह्या फ्लावरला क्रॉस पॉलिनेशन करायचंय तर तो त्या पोलन ग्रेनला शुगरी सबस्टन्स प्रोव्हाइड करणार नाहीये ह्याच्यासारखं लाईक दिस आणि जर्मिनेटच होणार नाहीये. अदर प्लांट स्पेसिसचा जर पोलन ग्रेन डिपॉझिट झालेला आहे त्याला पण शुगरी सबस्टन्स भेटणार नाही आणि पोलन ट्यूब जर्मिनेटच होणार नाहीये. फक्त एक स्पेशल प्रोटीन नाही, आणखीन एक एन्झाइम्स आहे पेक्टिन. पेक्टिन नावाचं एन्झाइम्स आहे. पेक्टिन स्टिग्मावर डिपॉझिट असतं. Pectin enzymes dissolve and they get present at the stigma and it is also known as the pectase enzyme. Pectin dissolve झाल्यावर pectase मध्ये कन्वर्जन होतं आणि हा pectase enzymes आयडेंटिफाय करतोय सेम स्पेसिसचा पोलन ग्रेन आहे का अदर डिफरंट स्पेसिसचा पोलन ग्रेन आहे. त्यालाच आपण कंपॅटिबिलिटी अँड इनकम्पॅटिबिलिटी म्हणलंय. कंपॅटिबिलिटी त्याला एंट्री द्यायची आहे फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूबला. इनकम्पॅटिबिलिटी त्याला ब्रेक करायचंय, त्याला जर्मिनेशन होऊ द्यायचं नाही. सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी, सेल्फ पॉलिनेशन होऊ द्यायचं नाहीये. त्याच स्पेसिसचं पोलन ग्रेन असेल त्याला ब्रेक करायचंय. इट इज ऑल्सो नोन ॲज द सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. ओके. The next point, if the pollen is of right type, it is also known as the compatible. The pistil accept the pollen and promote post-pollination event that leads to the fertilization. Okay. म्हणजे जर कंपॅटिबल असेल त्याला फॉर्मेशन पोलन ट्यूब होणार आहे, ओव्ह्युल्स मध्ये एंट्री असेल, फर्टिलायझेशन होईल, ही प्रोसेस होईल. If the pollen is right type, it is also known as the incompatible. The pistil reject it by preventing pollen germination. त्याला रिजेक्ट करणार आहे, त्याला प्रोव्हाइडेड शुगरी स्टिग्मा, त्याला शुगरी सबस्टन्स प्रोव्हाइड करणार नाहीये, त्याने पोलन ट्यूब फॉर्मेशन होणार नाहीये. ऑन द स्टिग्मा और ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब इनटू द स्टाईल, त्याची सगळी प्रोसेस स्टॉप होणार आहे जर तो इनकम्पॅटिबल असेल, रॉंग टाइप ऑफ द पोलन ग्रेन असेल, अदर स्पेसिसचा पोलन ग्रेन असेल. देन द कंपॅटिबल पोलन्स आर एबल टू ऍब्झॉर्ब न्यूट्रिएंट. न्यूट्रिएंट म्हणजे तेच फ्रॉम द सरफेस ऑफ स्टिग्मा. सरफेसच्या स्टिग्माच्या सरफेसवर जे न्यूट्रिएंट आहे काय आहे, शुगरी सबस्टन्स, मोस्टली ग्लुकोज असतं तिथे. Pollen tube absorb water from synergid and swell it and they burst release male gamete. The pollen tube formations होणार आहे. All the events are the part of pollen pistil interaction. म्हणजेच काय, दोन स्पेशल टाइपच्या
वन प्रोटीन आणि दुसरा एन्झाईम्स. हे आयडेंटिफाय करतायत कंपॅटिबल आहे का इनकम्पॅटिबल आहे. स्पेशल प्रोटीन, त्याचं एक्झॅक्ट नेम नाहीये पण स्पेशल प्रोटीनच म्हणलेलं आहे त्याला. दिस इज द स्पेशल प्रोटीन. अँड एन्झाईम पेक्टिन आहे. पेक्टिन डिझॉल्व्ह होऊन स्टिग्माच्या सरफेसवर असतो, त्याला आपण पेक्टेज एन्झाईम म्हणलेलं आहे. आणि हा आयडेंटिफाय करतायत की हा कंपॅटिबल पोलन ग्रेन आहे का इनकम्पॅटिबल. कंपॅटिबल असेल त्याला परमिशन दिली जाते, शुगरी सबस्टन्स लाईक ग्लुकोज प्रोव्हाइड केलं जातं, फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. इनकम्पॅटिबल असेल त्याला काहीच प्रोव्हाइड केलं जात नाही. दिस ऑल प्रोसेस आर कॉल्ड ॲज द पोलन पिस्टल इंटरॅक्शन. ओके student, in this part of this chapter we have studied about the pollen pistil interactions, and next video will be study on a fertilization process. Okay, now we'll stop here.